जुनी नाशिक परिसरातील चौहाटा भागात गुरुवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास शुभम कृष्णकांत धाडा यांच्या घराला भीषण आग लागली होती। गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे बोलले जात आहे। या आगीत अग्निशमन चे 3 कर्मचारी फायरमन इसाक शेख, आकाश भगवान गीते, प्रथमेश संजय वाघ गंभीररित्या भाजल्याचे असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चौहाटा भागात मारुती मंदिराच्या बाजूला असणाऱ्या जुने पद्मा ज्वेलर्सच्या वर असणाऱ्या एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। या स्फोटामुळे घरात भीषण आग लागल्याने अग्निशमनचे 4 बंब घटनास्थळी दाखल झाले। तसेच आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू असून या आगीत 2 लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे। मात्र याबाबत अद्याप प्रशासनाने खुलासा केलेला नाही, तर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे। आज दिनांक 12/9/2024 रोजी 6:05 पोलीस कॉन्स्टेबल श्री तुपे यांनी मुख्यालयाचे फोन करून खबर दिली की जुने नाशिक चौहाटा येथे घराला आग लागलेली आहे। त्याप्रमाणे आमच्या मुख्य अग्निशमन केंद्रावरील पहिला बंब क्रमांक 474 हा स्टाफ घटनास्थळी रवाना झाला। सदर घटनास्थळी पाहणी करीत असताना आमचे कर्मचारी दुसऱ्या मजल्यावर आग लागली, त्यामुळे ते होज आणि ब्रँच घेऊन वरती दुसऱ्या मजल्यावर पोहोचले। त्याच वेळेस बंद दरवाजा उघडताना मध्ये LPG गॅस सिलेंडर लिकेज होऊन सगळ्या ठिकाणी गॅसचे क्लाउड झालेले होते। त्याला कुठेतरी स्पार्क भेटला, त्यामुळे त्या LPG गॅसचा ब्लास्ट झालेला आहे। त्या ब्लास्टमध्ये वरील दुसऱ्या मजल्याच्या सर्व भिंती आणि इतर जे काही साहित्य होतं ते खाली पडून वरच्या मजल्याला भगदाड पडून ते खाली मटेरियल गेलेलं आहे। आणि आग विझत असताना आमचे 3 कर्मचारी होते, एक इसाक शेख, प्रथमेश वाघ आणि एक आकाश गीते, हे त्या ठिकाणी जखमी झालेले आहे। त्वरित उपचारासाठी पोलिसांच्या गाडीमध्ये त्यांना सिव्हिल हॉस्पिटल इथे उपचारासाठी आणलेलं आहे। पुढील परिस्थिती बघून त्यांना स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।